आली आणि थोडंसं इथे डोकं शांत ठेवून फिल्डिंग केली असती तर इथे तीसरी धाव झाली नसती, हे माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय 3 धावा धावून काढल्यानंतर सामना जिंकलेला आहे. अत्यंत जबरदस्त मॅच या ठिकाणी होतोय. साहिल साहिल आपण या ठिकाणी गुणलेखन केलं होतं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या माध्यमातून या ठिकाणी कुठला आहे तो घोषित आपण करायचा आहे. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार थोडा वेटिंग वरती ठेवतोय. साहिल पुन्हा एकदा मॅच सुरू होते, आपण गुणलेखनासाठी उपस्थित व्हायचं आहे. 1 मिनिट पंच थांबा, स्कोर नाहीये. साहिल एखादा स्कोरर या ठिकाणी यायचं आहे गुणलेखन करण्यासाठी. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण थोडासा वेटिंग वरती ठेवतोय. साहिल आमचा त्या ठिकाणी दुसरीकडे गेलेला आहे, त्यानंतर आपण साहिल आला की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ. परंतु पुन्हा एकदा विनंती करतोय पंचांना आपण मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत करतोय. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आलेले नाही आहेत अजून. दोन्ही संघांनी 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. गावठाण संघाचा आलेला आहे, जो बॅटिंग करणारा संघ आहे त्याचा आलेला आहे. धामनसिंह आपण या. रुपेश जाधव गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि सलामीर आपण बघतोय. 2 सलामीर त्या ठिकाणी आहेत. त्यामध्ये मोरेश्वर भालेकर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. मोरेश्वर आपण इकडे या. ऋषिकेश आणि प्रणय ही सलामी चेंडू आपण मैदानात आलेले आहे. अर्थात गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाजाला पाहतो, अत्यंत चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केले. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. गोलंदाजाचं नाव आहे रोशन गोलंदाजी मार्कवरती टॉस जिंकला दामनसिंगच्या कॅप्टनने आणि त्या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. थोडासा वेटिंग वरती ठेवला होता निर्णय, परंतु त्यानंतर तो निर्णय त्यांनी घेतला आणि फिल्डिंगला सुरुवात केली. इथे चेंडूला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. या मॅच मधला या इनिंग मधला पहिला दणदणीत असा चौकार, 4 धावा. या बरीचा चेंडू आपण पाहतोय. पंच त्या ठिकाणी वाईड देतात. अतिरिक्त चेंडू येतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे
गोलंदाज वापरलाय, अर्थात त्या गोलंदाजचं नाव असणार आहे सर्वेश. गोलंदाजी मार्कवरती येतोय, षटक दुसरं. ओव्हर द विकेट चेंडू होता, अर्थात या चेंडूवरती कार्पेटने खेळला. चेंडू कार्पेटने जातोय त्या ठिकाणी लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत अत्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ चांगला जुळलेला आहे. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करताना दोन्ही खेळाडू या ठिकाणी दिसत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण 13 वरती पोहोचलेली आहे. षटक नंबर दुसरा चेंडू. 30 गजच्या दायऱ्यामध्ये आपण बघतोय पाबंदीमध्ये क्षेत्ररक्षण आहे. 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन वरती कॉर्नर क्षेत्रामध्ये 1 क्षेत्ररक्षक आणि 1 मिड विकेटला. आडव्या बॅटने केल्याचा होता, चेंडू खाली राहिलाय. अगदी सबमरीन डिलिव्हरी होती. मातीच्या विकेटवरती कालच्या दिवसामध्ये अशा प्रकारचे चेंडू नव्हते, परंतु आज पहिला चेंडू जो अगदी खाली राहिलेला पाहिला. डॉट येतोय, निर्धाव येतोय, बिंदी येतोय. स्कोरबोर्ड जैसे ते 13 वरती. ऋषिकेश 9 धावसंख्येवरती खेळतोय आणि प्रणय हा 3 धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस दिलाय, अगदी बर्थडे गिफ्ट प्रमाणे चेंडूला हुक केलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. पार्टनरशिप या ठिकाणी पहिल्या विकेटची चांगली बनतो. या ठिकाणी यावेळेला स्क्वेअर केलाय. चेंडूला पाठवतो या ठिकाणी पॉइंट बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिल्डिंग करतोय आणि तोपर्यंत खराब थ्रो येतोय. खराब थ्रोचा मात्र फायदा उठवता आला नाहीये. थोडासा आउट थ्रो होता, परंतु 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 19 वरती पोहोचते. जिथे दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना अत्यंत रोमांचक स्थितीमध्ये झाला. पहिला सामना चेस झालेला आपण बघितला. हा चेंडू खूप चांगला होता. यॉर्क पद्धतीचा चेंडू होता, अगदी बुंद्यात चेंडू टाकला होता आणि त्यामुळे या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं रूम मिळत नाहीये. चेंडू डॉट येतोय, बिंदी येतोय. धावफलक पुन्हा एकदा जैसे ते 19 वरती चेंडू संपलेत. या षटकातून आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा खर्च करून गोलंदाज त्या ठिकाणी अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पॉवर प्लेचा हा अंतिम चेंडू असेल. फुल टॉस दिलाय अगदी आणि त्याला जबरदस्त पुल अँड सक्सेसफुल. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्लॅट. जबरदस्त स्ट्रोक आपण बघितला होता. लेग स्टंपवरती फुलटॉस चेंडू आणि त्याला कन्वर्ट केलं होतं षटकारामध्ये. 6 धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड 25 वरती गेलाय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की 26 धावा पॉवर प्ले मध्ये झाल्या होत्या. 13-13 अशा 2 षटकामध्ये धावा पहिल्या मॅच मध्ये आपण बघितल्या. तर दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये 25 धावा आणि दोन्ही फलंदाज नाबाद केलेत आहेत. इकडे अत्यंत उत्तम फलंदाजी दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळतोय. जे ते बॅटिंग आल्यानंतर गावठाण या संघाने खूप चांगला प्रयत्न केला धावांचा. जे ते प्रति षटक 12.5 धावांच्या धावगतीने धावसंख्या जमवलेली आहे. यावेळेचा चेंडू आपण बघितला, अत्यंत सुंदर होता. शॉर्ट ऑफ प्लेन पद्धतीचा होता. बाउन्स पद्धतीने या चेंडूला टाकला होता आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्कवरती आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. फ्लॅटेड डिलिव्हरी स्लोवर मन केला होता. अपील केलं ते विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु गोलंदाजाचा कुठल्याही प्रकारचा अपील नाहीये. चेंडू आतापर्यंत संपतोय. 2 लागोपाठीचे चेंडू संपलेत आणि दोन्ही निर्धाव. पहिल्या षटकामध्ये धावा त्यांनी खर्च केल्या होत्या,
त्या 11 धावा आणि दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा रोशनला या ठिकाणी आणलं जातोय. मात्र दोन्ही चेंडू डॉट टाकलेत. अगदी नजर बसले दोन्ही खेळाडूंची, परंतु स्लोवर वन अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतोय. हा थोडासा हाफ पिच दिला आणि त्याला जबरदस्त पुल केलाय. पारितोषिक आलेला आहे. यावेळेला बॅकफुटला गेला आणि स्क्वेअरला केला चेंडू चाललाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर. आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेश 19 धावसंख्येवरती पार्टनरशिप पाहिले तर 35 धावांची पार्टनरशिप. पहिल्या विकेटसाठी तिसरं षटक सुरू असताना पहिले 2 चेंडू डॉट आले, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती इथे मात्र बिग शॉट लागलेले पाहायला मिळाले. एक चेंडू नक्कीच खराब होता, थोडा फुलटॉस होता, परंतु मागील चेंडू जर विचार केला तर अत्यंत चांगला होता. गोल्डन स्पॉटवरती पडला होता आणि त्यानंतर उंची सुद्धा चांगली असताना त्या चेंडूवरती काय जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळतोय. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न पाहतो. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा फुटवर्क नाही आहे. चेंडू डॉट येतोय. स्कोरबोर्ड जैसे ते 35 वरती थांबलाय. 2.4 चेंडू संपलेला आपण पाहतोय, जेथे 2 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूंचा माफ करा. इथे स्वीट हिट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू विकेट किपरच्या हातात. अत्यंत जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिले तर या षटकामधून एकूण 4 चेंडू डॉट टाकले. पहिले 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर 5वा आणि 6वा चेंडू डॉट टाकला. एकूण 10 धावा खर्च केल्या. एकूणच कुशल षटक म्हणता येईल, कारण या आताच्या नवीन क्रिकेटमध्ये, आधुनिक क्रिकेटमध्ये 10 धावा म्हणजे अगदी जास्त नाही आहेत. या ठिकाणी 10 धावा खर्च केल्यात म्हणजे एकूण जर विश्लेषण पाहिलं तर 2 षटकं त्याची आणि कुठलेही षटक निर्धाव नाही आहेत. एकूण धावा त्यांनी खर्च केल्यात त्या 11 म्हणजे 21 धावा. 2 षटकामध्ये 21 धावा खर्च केलेत आणि त्याला विकेट मात्र अजिबात आली नाहीये. नाबाद अशा ही पार्टनरशिप वाढताना आहे. तत्पूर्वी आपण काही सन्मान घेत आहोत. मी पुन्हा एकदा अध्यक्ष खेलू धमाल यांना विनंती करतोय, आपण भाऊ चालके यांचं सौगात आणि सन्मान करायचा आहे. ज्येष्ठ नागरिक सन्माननीय भाऊ चालके साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं. अध्यक्ष साहेब अर्थात या कमिटीचे अध्यक्ष साहेब खेलू धमाल यांच्या शुभ हस्ते आपण ज्येष्ठ नागरिक भाऊ चालके साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आजच्या स्पर्धेला ते उपस्थित राहिले आहेत. शुभ आशीर्वाद देण्यासाठी त्या आजच्या क्रिकेट स्पर्धेसाठी आलेले आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपला जो बहुमूल्य वेळ आहे तो आपण या ठिकाणी खर्च केलात. आपल्या कामातून या क्रिकेटला, या खेळाडूंना शुभेच्छा देणे हे आपले परम कर्तव्य आपण मानलात आणि आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपलं या मंडळाच्या वतीने अर्थात कुणबी चषकच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मायचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक चषक या ठिकाणी देऊन आपलं स्वागत आणि सन्मान केलं जातोय. त्यानंतर पुढील सन्मान करण्यासाठी मी महादेव सालवी यांना विनंती करतोय, आपण पुढील सन्मान घ्यायचा आहे, स्वागत घ्यायचं आहे. अर्थात स्वागत मूर्ती आहेत सन्माननीय अशोकजी कडव साहेब. अशोकजी कडव सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी अशोकजी कडव साहेब आलेत. तर आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. महादेवजी सालवी साहेबांच्या शुभ हस्ते आपलं स्वागत आणि सन्मान होईल. गोलंदाज येतोय सुमित. सोनू पवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. समीर साठी हे पारितोषिक असणार आहे. कॅच जर पकडला तर हे पारितोषिक असणार आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण घेतोय. सन्मानित शिवाजी
मुटके यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान होतोय, स्वागत होतोय कृष्णाजी बामगडे यांचं स्वागत होतोय। कृष्णाजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। यावेळेला षटकार येतोय सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिग बिग षटकार। त्यानंतर पुढील सन्मान घेण्यासाठी मी विनंती करतोय धर्माजी शेलार साहेब, आपण पुढील सन्मान आपल्या शुभ हस्ते घ्यायचा आहे। धर्माजी शेलार यांच्या शुभ हस्ते दत्ता सानप यांचं स्वागत आणि सन्मान होईल। दत्ता सानप, आपण या स्वागताचा आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। चेंडू हवेत, बॅटचा एज लागला होता, मोठा एज लागला आणि चेंडू क्षेत्ररक्षक वाहतोय, त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर वरती फिल्डर होतोय आणि त्या ठिकाणी पहिला फलंदाज या ठिकाणी बाधून परतलाय, तो म्हणजेच ऋषी। बॅक टू द पॅव्हलियन, बिग वाढलंय। समीर चिंचोले यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक अर्थात इथे सोनू आहेत आणि सोनूच्या माध्यमातून हे पारितोषिक वाढलेलं आहे। जर झेल पकडला तर ते पारितोषिक असेल, परंतु या ठिकाणी आपण मागचा विकेटचा विचार केला तर 42 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी झाली आणि त्यानंतर तो बाद झाला फलंदाज, परंतु त्यांनी त्या मात्र या ठिकाणी आपली कामगिरी करून गेलाय। गोलंदाज आलाय तो मात्र या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी करतोय। स्लोवर वन फ्लायटेड आणि लेग कटर, ऑफ कटर ही चेंडू आपण या ठिकाणी टाकलेले पाहतोय आणि त्या ठिकाणी फसवला होता, लेग कटर वरती फसवला। पहिला जो फलंदाज ऋषी बाद झाला तो मला वाटते मिड ऑफच्या वरून चेंडू त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बॅटचा एज लागला आणि तो चेंडू पकडला गेला। पुढे चेंडू यावेळेला शॉर्ट पिच टाकलाय, चेंडू हवेतून खेळलाय, क्षेत्ररक्षक तिकडे नाही आहे, चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, हाय अँड हँडसम षटकार। नवीन फलंदाज आपण बघतोय, यावेळेला फ्लॅट टेट होता, पुढे सर साऊंड डान्सिंग डाऊन द विकेट खेळतोय। लॉंग ऑन वरचा क्षेत्ररक्षक थोडासा चाच पडलाय, परंतु त्याच दरम्यान 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात। 2 धावेच्या मदतीने एकूण स्कोरबोर्ड वाढतोय, तो म्हणजेच 52 धावा धावफलकावरती लागल्यात। 51 माफ करा, 51 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत। 4 षटकांची समाप्ती होतोय, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती लागल्यात। आपण पाहिला तर साधारणतः 12:30च्या सरासरीने ही धावसंख्या पाहायला मिळतोय। या दरम्यान आपण पुन्हा एकदा एक सन्मान घेतोय, स्वागत घेतोय। सन्मान्य तानाजी मोरे साहेब आपण पुढे यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान होणार आहे। तानाजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान्य बालू जाधव ज्येष्ठ नागरिक यांचं स्वागत आणि सन्मान होईल, आपण स्वीकार करायचा आहे। बालू जाधव ज्येष्ठ नागरिक आजच्या स्पर्धेला उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान घेतो। बालू जाधव, आपण हा सन्मान स्वीकार करायचा आहे। या वेळेचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेला केला होता। 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघा फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या दरम्यान जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत धावा वाढतात, धावसंख्या पुढे जातोय, अर्थात धावसंख्या येतोय धावफलकावरती 53 धावा धावफलकावरती लागल्यात। गोलंदाज पुढचा चेंडू या वेळेला आडव्या बॅटने केलाय, परंतु चेंडू फाईन लेग वरती फिल्डिंग केला जातोय। क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये आहे आणि तो मात्र तिकडे फिल्डिंग करतोय। 1 धाव मिळेल एका धावीच्या मदतीने 54 धावा धावफलकावरती, 4 पॉइंट
2 बॉल या ठिकाणी झालेत, म्हणजेच 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. आपण पाहतोय धामनसई ह्या संघाने फिल्डिंग घेतली होती आणि प्रतिस्पर्धी गावठाण या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. यावेळेचा फटका चांगला आहे, सरळ मिड विकेटच्या बाहेर. कॉमेंट्री बॉक्सच्या चौकार या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत. आजचा दुसरा दिवस आणि 68 चौकार या स्पर्धेमध्ये लागलेले पाहायला मिळतात. गावठाण या संघाची फलंदाजी अगदी बहरतोय. या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग होतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव होती तिकडे दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट केलेला आहे. 2 धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे ती म्हणजेच 60 धावा, 60 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. 4 चेंडू झालेत. 5व्या ओव्हर मधून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. गोलंदाज दीपक गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण पाहतोय लेग कटर पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने केल्याचं होतं, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही. या चेंडू डॉट येतोय. स्कोरबोर्ड 60 वरती आहे. 1-60. दोन्ही पार्टनरशिप आपण पाहिला तर अत्यंत चांगली. पहिल्या विकेटसाठी 42 धावांची पार्टनरशिप आणि त्यानंतर 18 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत केले आणि ती वाढवले. 1 बाउन्स चेंडू चाललाय. टाटा बाय बाय करत लॉंग ऑन बॉल. मॅच मध्ये 74 धावा झाल्या होत्या. आज मात्र 64 धावा आपल्याला बघायला मिळतात. अत्यंत उत्तम केलं आतापर्यंत दोन्ही दिवसामध्ये पाहायला मिळतोय. परंतु तसं विचार करताना या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 पार्टनरशिप महत्वाच्या झाल्या. पहिल्या विकेटसाठी 42 धावांची पार्टनरशिप आणि दुसऱ्या विकेटसाठी 22 धावांची पार्टनरशिप या मॅच मध्ये झालेली पाहतोय. दोन्ही पार्टनरशिप अत्यंत बहुमूल्य आणि अनमोल अशा होत्या आणि त्यामुळे 64 धावा या ठिकाणी उभा केलेल्या आहेत. अर्थात 65 धावांचं लक्ष घेऊन मैदानात जोडी येईल तोपर्यंत मी आमंत्रित करतोय पुढील 2 संघाच्या कॅप्टनला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जाणता राजा बी आणि सोनगाव ए या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जाणता राजा आणि सोनगाव ए यांच्यामधील पुढील सामना सुरू होईल तर त्याचा नाणेफेक करण्यासाठी आपण इथे उपस्थित व्हायचं आहे.
मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आपण बदल करतोय, अर्थात पुनश्च एकदा आपण ऐकूया एक सुमधुर आवाज हिंदीमध्ये यासिन मर्चंट यांना. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्सकडे, जेथे जाणता राजा बी पिंगलसई विरुद्ध सोनगाव ए यामधील नाणेफेकीसाठी दोन्ही कॅप्टन उपस्थित होतील. बोलूया पुन्हा एकदा यासिन सरांच्या साथीने क्रीडांगणावरती. चला, दोन्ही कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, तर आपण लगेच या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. जाणता राजा बी अर्थात पिंगलसई गावचा हा संघ आहे, त्या संघाला विनंती करतोय आपला कॅप्टन पाठवून द्यायचं आहे. आणि सोनगाव ए या संघाला सुद्धा विनंती करतोय आपण 12वा खेळाडू आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. हॅलो, चला टॉस करण्यासाठी या. संजय सरांनी आपल्याला इथे पुकार दिला, परंतु अजूनही कोणताही कॅप्टन इथे टॉस करण्यासाठी आलेला नाही आहे. आम्हाला सहकार्य करा मित्रांनो, कारण आपल्याला आज फायनलचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट ही वेळेवरती जर झाली नाही तर मात्र इथे आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि मग कमी षटकांचे सामने खेळावे लागतील. यासिन सर या ठिकाणी जाणता राजा पी संघाचा कॅप्टन पिंगलसई गावचा हा कॅप्टन या ठिकाणी झालेला आहे. मी विनंती करेन सोनगाव ए संघ आपण कॅप्टन लगेच पाठवून द्यायचा आहे. जो मधला वेल आहे त्यामध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करतोय, तर आपण लगेच कॅप्टनला पाठवून द्यायचं आहे. ओव्हर टू यासिन सर. याची धन्यवाद संजय. मी सर्वात प्रथम हे स्पष्ट करतोय की गोलंदाजी करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी बसलेली आहे. बॅटिंग ओके, फलंदाजी करणाऱ्या संघाला बसलेली आहे, म्हणजेच जी 65 धावांची गरज होती ती आता 67 धावांची गरज असेल. मयुरेश बरोबर आहे? फलंदाजी करणाऱ्या संघाला बसलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी बसलेली आहे. 65 धावांची गरज होती, आता मात्र 2 धावा त्याच्यामध्ये वाढवल्या गेल्या आणि आता 67 धावांची गरज असेल. येस, क्लिअर झालं असेल मयुरेश? आपण सुद्धा अपडेट कराव्या. आणि आमचे गुणलेखक सूरज आम्हाला सांगत असताना की रोशन बाद झालेला आहे, निखिल आणि सौरभ खेळतोय. पहिलं षटक राज घेऊन आलेला आहे. सामना सुरू झालाय.
चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा इस शानदार मैदान पर, जहां पे स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है निखिल, नॉन स्ट्राइक एंड पर सौरभ, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी राज के ऊपर। राज ने पहली ही गेंद पर एक विकेट चटकाया, एक सफलता अर्जित की, मगर इस गेंद के ऊपर चौका भी हमें देखने को मिला। कुल मिला के पहली 4 गेंदों में 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अगर 67 रन बनाने हैं तो हर ओवर में तकरीबन 13.50 के औसत से यहाँ पे रन बनाने होंगे, यानी हर ओवर में आपको 13-14 रन बनाने होंगे। जी हाँ, इसमें दबा बैकफुट पर बहुत ही खूबसूरत ये पंच हमें देखने को मिला, मगर लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात थे, बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, और इसी वजह से मिलेगा मात्र एक ही रन। एक रन अगर आता है तो गेंदबाजी करने वाली टीम को और गेंदबाज ये भी खुश होंगे, उनको अच्छा होगा कि एक रन ही आए। बस बड़े स्ट्रोक से रोकना है बल्लेबाजों को। बड़े स्ट्रोक अगर नहीं आते हैं, हर ओवर में कम से कम 2 बड़े स्ट्रोक बहुत जरूरी है, तब जाके आपको 13-14 रन हर ओवर में मिलेंगे। हाँ, उसी की कोशिश में इस मरतबा थोड़ा सा अजीबो गरीब अंदाज में खेलने का प्रयास था बल्लेबाज का, मगर पैरों पर निशाना था गेंदबाज का, फुटवर्क का इस्तेमाल करने के लिए वक्त नहीं मिला। हालांकि फिर भी उस गेंद को खेलने की कोशिश कर रहे थे और थोड़ा सा वहीं पे फिसल पड़े। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। हमारे गुण लेखक सूरज हमें बताते हुए पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 6 रन, 1 विकेट के नुकसान पर 6 रन मात्र। कमाल की गेंदबाजी, वेरी वेल डन राज, क्या कहने आपके। देखिए, मुझे हमेशा ये लगता है कि पहला ओवर करना बहुत ही मुश्किल, क्योंकि पहले ओवर में बहुत सारे रिस्ट्रिक्शन होते हैं, पावर प्ले का खेल होता है, और उसी के साथ साथ सूरज नई गेंद भी होती है, तो नई गेंद को हैंडल करना सबके बस की बात नहीं होती, और 30 गज के दायरे में तो स्पेशली बिल्कुल नहीं। मगर आज राज ने यहाँ पे राज किया है अपनी गेंदबाजी में। नए गेंदबाज आए हैं मनीष। नहीं मनीष, इस तरह की अगर गेंदबाजी करेंगे तो ये खिलाड़ी रात भर ऐसे ही शॉट खेलेंगे, आपको सुधार लाना होगा। गेंद लॉन्ग लेग सीमारेखा के बाहर, 4। बिल्कुल वर्जित है, निषिद्ध है, और ये लीजिए और एक बड़ा स्ट्रोक, बैक टू बैक चौका। ये पहले ओवर में राज ने जिस तरह से गेंदबाजी की थी ना, काबिले तारीफ थी, मगर जो उन्होंने कमाया यहाँ पे ये गंवाते हुए मनीष ऐसी गेंदबाजी नहीं करनी पड़ेगी बेटा। देखिए, आपको सही लंबाई और सही दिशा के साथ गेंदबाजी करनी होगी। लेग स्टंप पर फुल टॉस, यानी आप जन्मदिन के तोहफे दे रहे हो। फिर से पकड़े गए। इस मर्तबा फुलर लेंथी थोड़ी सी हवा में लहराती हुई पेस को कम कर दिया था, निकाल दिया था, बल्लेबाज चक गए, सीधा पैर से टकराई और बीचों के बावजूद अब यहाँ पे आपकी जोड़ी जमनी चाहिए, साझेदारी पनपनी चाहिए। जी हाँ, फिर से एक बार जहां पे आउट होने का खतरा था वहां पे मिलेंगे पूरे के पूरे 6।
रन रुकते रुके नहीं है, रनों की बारिश हमें देखने को मिल रही है, रनों की बौछार देखने को मिल रही है। एक छक्का और 2 चौके पहले 4 गेंदों में, कुल मिला के 14 रन इस ओवर में अब तक खर्च कर चुके हैं गेंदबाज मनीष। पहले ओवर में मात्र 6 रन थे। ये लीजिए और एक आया, जी हाँ आया है, क्योंकि जैसे ही गेंद निकली ना वैसे ही पता चलेगा ये गेंद सीमा रेखा के बाहर ही जाएंगी। छक्का। ये 2 छक्के इस ओवर में अब तक 20 रन, पहले ओवर में मात्र 6 आए थे। फुल टॉस गेंद, फिर से एक बार उसे मोड़ दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग की जानिब। वहां पे फील्डर उस गेंद का पीछा करते हुए मगर रोक नहीं पाएंगे। क्या रोका है? जी की बात कही है, अंधेरे में साया, बुढ़ापे में काया और अंत समय में माया किसी का साथ नहीं देती। देखिए आपके पास जो समय है, आपके पास जो ओवर है, जो गेंदें हैं, उसका इस्तेमाल करना होगा, वरना ये मैच आपके हाथों से दूर चला जा सकता है। पहली ओवर में 6, दूसरे ओवर में सीधा 24, यानी कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 30 रन 15 रन के औसत से रन बन चुके हैं। बहुत ही बढ़िया स्टार्ट मिला है। अब अच्छी बात गेंदबाजी करने वाली टीम के लिए यह है कि अब 30 गज का दायरा तो हट चुका है। ही अनेक पारितोषिकांचा इथे सडा मला पाहायला मिळतोय। आपल्याला मोटिवेट ते करत आहेत, सो आपण त्यांचे आभार व्यक्त करूया। चलिए दोस्तों, फिर से एक बार कंसंट्रेट करेंगे, फोकस करेंगे, क्योंकि अब यहाँ पे फिक्र करने की जरूरत नहीं है, फोकस करने की जरूरत है। पहले ओवर में 6, दूसरे ओवर में 24 और तीसरा ओवर लेके आए हैं गेंदबाज प्रणय। प्रणय ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। क्या बात है प्रणय। मैं यहाँ पे उनके तारीफी पुल बांध रहा था और ये लीजिए हाफ ट्रैकर गेंद, डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर गई है गेंद। कितने रन मिलेंगे, थोड़ा इंतजार करना पड़ेगा। संधी, जर सामना जिंकवला तर 500 रुपयांचा प्राइज असेल। यस, श्रीकांत के ऊपर बहुत प्यार लुटा रहे हैं उनके चाहने वाले। श्रीकांत मेरे ख्याल से सबसे चहीते खिलाड़ी है। बहुत सारे कैश प्राइज यहाँ पे आ चुके हैं। जी हाँ, इस बीच फिर से एक बार कमबैक तो किया है गेंदबाज प्रणय ने। पहली 2 गेंदें बिंदी थी, उसमें एक विकेट भी था और यहाँ पे छक्का लगने के बाद अब यहाँ पे मात्र सिंगल, यानी पहली 4 गेंदों में आए हैं 7 रन। आहा, क्या हुआ है? जी हाँ, गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया है।
कॉट बिहाइंड विकेट। और बल्लेबाज ने भी स्वीकार किया है, बल्लेबाज खुद ईमानदारी के साथ बाहर निकलते हुए। धन्यवाद बल्लेबाज। दामनसई बी और गावठाण, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष। दामनसई टीम यहां पे बल्लेबाजी कर रही है, जीतने हो जहां पे 1 रन मिलने की संभावना थी, मिस फील्डिंग के जरिए से मिले हैं पूरे के पूरे 4। की बात कही है, हौसला ना हार ए मंजिल के मुसाफिर। अगर दर्द यहां पे मिला है तो दवा भी यही मिलेगी। जी हाँ, इस बीच ओवर द कवर, बहुत ही खूबसूरत प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ, दंदनाती भी गेंद सीमारिका के बाहर। 4। संदेश और सुबोध यहां पे बल्लेबाजी कर रहे हैं। स्ट्राइक एंड पर सुबोध फिर से एक बार बैकफुट जाकर पंच करने की कोशिश, बहुत ही अच्छा प्रयास तो जरूर था, मगर लॉन्ग ऑफ में इस मरतबा कोई गलती नहीं और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन।
इस ओवर के पहले 2 गेंदों में 2 चौके सुबोध के बदले से हमें देखने को मिले और इसी वजह से रनों की संख्या हो चुकी है 46। जीतने के लिए 67 रनों की जरूरत। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक है, वहां पे फील्डर तैनात। फिर से एक बार एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। एक एक रन अगर यहाँ पे आता है तो गेंदबाजी करने वाली टीम के हौसले बढ़ेंगे और बल्लेबाजों को थोड़ा सा फिर सोचने पर मजबूर होना पड़ेगा। बहुत ही अच्छा कमबैक यहाँ पे राज ने पहले ओवर में 6 रन खर्च किए थे और यहाँ पे जैसे ही ओवर की शुरुआत की उन्होंने पहली 2 गेंदों पर ही 2 चौके। हालांकि एक चौका तो बहुत ही खूबसूरत था डीप कवर की दिशा में, मगर एक चौका लॉन्ग ऑन की दिशा से जो आया वहां पे मिस फील्डिंग। जोरदार अपील, मगर अपील को नकारा है। हो कड़ा अपील था, गहरा अपील था। अंपायर के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव डालने की कोशिश, मगर अंपायर टस से मस नहीं हुए। हालांकि शॉर्ट थर्ड मैन के फील्डर भी थोड़ा सा फंबल हुए थे, मगर अपने आप को वक्त रहते हुए संभाला उन्होंने और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। पहली 5 गेंदों में 11 रन खर्च हुए हैं। इस ओवर में राज ने कुछ हद तक अच्छा कमबैक किया, खंबा उखाड़ दिया है। जी हाँ, यहाँ पे कैच टपकने का मौका बिल्कुल नहीं है। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार फरार। हवाई सफर करवाइए गेंद को। 6।
हाँ, अच्छा शॉट नहीं कह सकते क्योंकि वहां पे फील्डर तैनात है, सीधा फील्डर को ढूंढ लिया है, फील्डर के हाथों में खेलने की गलती, एंड मौके पर अपने साथी बल्लेबाज का साथ छोड़कर और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। धन्यवाद डीजे। 56 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 56 ऑन स्कोर कार्ड, 7 विकेट के नुकसान पर अब मात्र 3 गेंदें बची है और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, ओह यहां पे रन लेना चाहते थे, फिर से एक बार पकड़े गए हैं स्ट्राइक एंड पर, और एक बल्लेबाज रन आउट के रूप में आउट, और एक बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान से बाहर। ये देखिए अंतिम क्षणों में क्या क्या हमें देखने को मिल रहा है, लाजवाब गेंदबाजी, आत्मविश्वास के बलबूते पर मैच को पूरी तरीके से अपने कब्जे में तकरीबन कर लिया है, मगर अभी भी मैच खत्म नहीं हुआ है। 2 गेंदें और 11 रन। यस, धन्यवाद डीजे। समीर नए बल्लेबाज आए हैं, समीर हवा का झोंका, क्या समीर यहां पे बैक टू बैक 2 छक्के लगा सकते हैं? क्या रोहित शर्मा की तरह अपने भारतीय टीम को जिस तरह से रोहित शर्मा ने जितवाया था, अंतिम 2 गेंदों पर बैक टू बैक 2 छक्के लगाकर न्यूजीलैंड के खिलाफ, उसी तरह से क्या अपनी टीम को जीत दिला सकते हैं? नहीं नहीं नहीं, गेंदबाज पूरी तरीके से हावी है। संस्कार ने क्या कमाल की गेंदबाजी की है, वेरी वेल डन। यंगस्टर खिलाड़ी है, नौजवान खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है, मगर इस खिलाड़ी ने अपनी टीम को जीत दिलाने में कोई कसर नहीं छोड़ी है। अब मात्र औपचारिकता बाकी है, 1 गेंद और 10 रनों की जरूरत। फुल टॉस गेंद और इसी के साथ ये मैच जीत लिया है गेंदबाजी करने वाली टीम ने, अर्थात गावठान टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। गावठान ने ठान लिया था कि इस मैच को जीतना है और फिर इस मैच को जीत के दिखाया। बहुत बहुत अभिनंदन और आने वाले मैच के लिए भी ढेर सारी शुभकामनाएं। चलिए दोस्तों, फिर से एक बार चलते हैं डीजे के पास।